शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. विकास आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर मागण्या मान्य असल्यास युतीचा विचार करू. नुसते आमदारकीसाठी सोबत जाण्या इतका नालायक नाहीये. प्रहार पक्ष शिवसेनेसोबत विलीन करण्याच्या चर्चांवर बच्चू कडूंची भूमिका. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या बैठकीत कोणत्याही नावावर एकमत नाही. अंतिम निर्णय सुनेत्रा पवार यांनीच घेण्याची पक्षातील नेत्यांकडून विनंती. सुनेत्रा पवारच उमेदवार जाहीर करतील, सूत्रांची माहिती. मवियाचा विधान परिषदेचा उमेदवार उद्याच समजेल. उद्या 11 वाजता अर्ज भरताना उमेदवार कोण असेल ते कळेल. संजय राऊत यांचं सूचक विधान. मवियाचे उमेदवार 99% उद्धव ठाकरेच असतील. मवियाच्या परिषदेच्या उमेदवारावरून मिलिंद नार्वेकरांचं विधान. बॉस इज ऑलवेज राईट, नार्वेकरांच्या पोस्टमध्ये उल्लेख. विधान परिषदेवर संधी न दिल्यानं भाजपचे संजय केनेकर नाराज असल्याची चर्चा. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, केनेकरांचा स्टेटस चर्चेत. केनेकरांना परिषदेवर भाजपकडून केवळ 13 महिन्यांसाठी संधी. शिवसेनेकडून नीलम गोरेंना विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळणार, सूत्रांची माहिती. पक्षातच त्यांच्या नावाला विरोध करणारा एक वर्ग सक्रिय, मात्र वरिष्ठ नेतृत्वाकडून गोरेंच्या नावावर सकारात्मक विचार. बीडच्या मसाजोगमध्ये सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर. दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख पराभूत. स्वरूपानंद देशमुख नवे सरपंच. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारचा पुढाकार. महिला आरक्षण विधेयकासाठी राज्य सरकार एकदिवसीय विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत आहे. मे महिन्यामध्ये अधिवेशन होणार असल्याची सूत्रांची माहिती. नागपुरात बागेश्वर बाबाचा श्याम मानव यांना आव्हान. 5 दिवस नागपुरात आहे प्रदेश त्यांचा, मंचही त्यांचाच आहे. श्याम मानव यांना आव्हान देणारा व्हिडिओ व्हायरल. श्याम मानव यांचं धीरेंद्र शास्त्रींना प्रति आव्हान. एका रूममध्ये ठेवलेल्या 90% जरी वस्तू ओळखल्या तरी आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती बंद करू, श्याम मानव यांची प्रतिक्रिया. नाशिक अमरावती नंतर आता अकोलाही लव्ह जिहादच्या घटनेनं हादरला. प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून मुलीचं अपहरण करत 5 दिवस घरात डांबून ठेवलं. आरोपीला ताब्यात घेतल्याची देखील यावेळेस माहिती. आरोपीला ताब्यात घेत तरुणीची मात्र सुटका करण्यात आलेली आहे. मुंबईतील एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यूचं प्रकरण. मृतांच्या शरीरामध्ये पेनकिलर सदृश्य पदार्थ आढळल्याची शक्यता. रात्री जेवणामध्ये बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं कुटुंबियांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त. कोल्हापुरात तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचं प्रकरण. राष्ट्रीय महिला आयोगाकडून महाराष्ट्राच्या डीजीपींना तात्काळ कठोर कारवाईचे आदेश. 7 दिवसात घटनेचा अहवाल सादर करण्याच्याही सूचना. पुण्याच्या नेहरू रोड परिसरातील गोळीबारात एकाचा मृत्यू. जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयाजवळ भाजप कार्यकर्ते रमेश रेड्डी यांच्यावरती अज्ञातांनी गोळी झाडली. 2 संशयित ताब्यात. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प 1 मे रोजी महाराष्ट्राच्या सेवेमध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून व्हिडिओ ट्विट करत माहिती. मुंबई पुण्याचा प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान. भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे सुवेंदू अधिकारी यांच्यात मुख्य लढत. 4 तारखेला मतमोजणी होणार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.